20 जुलै. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 15. पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजंकुरू. तैसा मनी जया विकारू उदेजेना. जैसा काढलिया मंदराचळू राहे शराब्दी निश्चळू. तैसा नोठी जयासळू कामोर्मीचा चंद्रमा कळी धाला. न दिसे कोणे अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. हे किती बोलू असांगडे जेवी परमाणु नुरे वायू पुढे. तैसे विषयांचे नावडे नावची जया. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे. ते तेत मिळती जैसे हेम हेम. तेत म्हणजे कवने ठाई ऐसे ही पुससी काही. तरी ते पद का नाही वेचुजया. दृश्यपणे देखिजे का नेयत्वे जानिजे. अमुके ऐसे म्हणजे तेज नव्हे. न तद्भास ते सूर्यो न शशंको न पावका. यद्वत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पै दीपाचिया बंबाळी का चंद्रहन जे उजळी. हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे. ते आगवेची दिसणे तयाचे कान देखणे. विश्वभास तसे जेने लपालेने. जैसे शिंपी पनहारपे तव तव खरे होय रूपे. का दोरी लोपता सापे फार होय जे. तैसी चंद्र सूर्यादी थोरे इये तेज जिये फारे. तिये जयाचेने अंधारे प्रकाशती. ते वस्तू की तेजो राशी सर्वभूतात्मक सरिसी. चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे. म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा. या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग. आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रार्केसी. सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी. ना तरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नीची डिंडिबा मावळे. का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका. तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. ते माझे निजधाम पाही पाठाचे गा. पुढती जे तेथ गेले ते न घेतीची मागोती पाऊले. महोदधी का मिनले स्रोत जैसे. का लवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी. होयची ना माघारी परती जैसी. नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा. नाही तप्तला होनी जळा निघणे जेवी. तेवी मजसी एक वाट जे झाले ज्ञानी चोखट. तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तेत प्रज्ञा प्रवृत्तीचा रावो पार तू म्हणे जी जी पसावो. परी विनंती एकी देवो चित्त देतो. तरी देवेसी स्वयं एक होती मग मागोते जे न येती. ते देवेसी भिन्न आती की अभिन्न जी. जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती असंबंध. जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा. पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे. मागुती पडती तैसे येतीची ते. ना तरी तूची ते स्वभावे. तरी कोणे कोणासी मिळावे. आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा. तुझा संयोग वियोग देवा. नये बोलो अवयवा शरीरेसी. आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळेनी नाही कोणे दिवसी. मा येती न येती हे कायसी वायबुद्धी. तरी कोण गा ते तू ते पावनी न येती मागोते. हे विश्वतोमुखा माते भुजावी जी. ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांचा. तोषला बोध शिष्याचा देखोनिया. मग म्हणेगा महामती माते पावनी न येती पुढती. ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. जे विवेके खोल पाहिजे तरी मितेची जे सहजे. ना आच वाच तरी दुजे ऐसेही गमते. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात, आगीमध्ये जसे कसलेले बी रुजणे शक्य नाही तसा ज्याच्या मनात विकार उत्पन्नच होत नाही. मंदार पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला
त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात कामरूपी लाटेची उर्मी उत्पन्न होत नाही, असा 16 कलांनी युक्त चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसली इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्याच्या ठिकाणी नसते, त्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी तुला किती सांगू. वाऱ्यापुढे रजकणांचा जसा टिकाव लागत नाही, तसे त्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही. याप्रमाणे जे किंवा ज्ञानरूप अग्नीने शुद्ध आले आहेत, ते सोने सोने मिसळण्याप्रमाणे होय. तेथे म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही, अशी जी परमात्म वस्तू तेथे प्राप्त होतात. जे दृष्टीचा विषय होईल किंवा जे जाणले जाईल, जे असे किंवा तसे आहे असे म्हणता येईल असे जे नाही, तेथे पद होय. दिव्याच्या प्रखर तेजात किंवा चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते, इतकेच काय सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो, हा सर्व दिसण्याचा व्यवहार म्हणजे ज्याचे अदर्शन किंवा अज्ञान आहे. कारण त्या वस्तूच्या अदर्शन अज्ञानाच्या स्थितीतच विश्वाभास होत असतो. शिंपलीचे शिंपलेपण जसे नजरेआड होते, तसे तसे रूप खरे वाटू लागते, किंवा दोरीचा दोरपणा लोपेल तोवरच सापाची प्रतीती येते. तसेच हे सूर्यचंद्र इत्यादी जी मोठमोठी तेजे आहेत, ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात, ती आत्मवस्तू सर्व तेजाची केवळ खाण आहे. ती सर्व भूतांचा आत्मा असून सर्वत्र सम आहे आणि चंद्र सूर्यांनाही तिचाच प्रकाश आहे. अशी वस्तू आहे, म्हणून वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य कवळशासारखे क्षुद्र आहेत. यासाठी तेजपुंज वस्तूच्या ठिकाणची तेज ती वस्तू प्रभा आहे. सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे जशी लोप पावतात, त्याप्रमाणे जी आत्मवस्तू स्वप्रकाशत्वाने प्रकाशित झाली असता चंद्र सूर्यासह जगाचा लोप होतो, किंवा जागेपणी स्वप्नातील सर्व व्यवहार मावळतात, अथवा संध्याकाळ झाल्यावर जसे मृगजळ आपोआप नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्या वस्तूच्या ठिकाणी अन्य कसलाही आभास नाही, ते अर्जुना माझे मुख्य स्थान म्हणजे स्वरूप होय. महासागराला मिळून सागररूप झालेले ओढे जसे माघारी येणे संभवत नाही, तसे त्या ठिकाणी जे गेले त्यांची पुन्हा जन्माला येण्याची गोष्टच नको. किंवा मिठाची केलेली हत्तीन मिठाच्या समुद्रात सोडल्यावर जशी परत येणे शक्य नाही, अथवा आकाशात गेलेल्या आगीच्या ज्वाळा जशा परत येत नाही, तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी परत पाणीरूपाने आढळत नाही, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्याशी एकरूप झाले, त्यांना पुन्हा मागे येण्याचा रस्ता नाही, पुनर्जन्म नाही. यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा अर्जुन तो म्हणाला, महाराज, आपला माझ्यावर मोठा प्रसाद झाला आहे, परंतु माझ्या एका विनंतीकडे देवांनी लक्ष द्यावे. तर महाराज, जे आपल्याशी एकरूप झाले म्हणून माघारे येत नाही, हे प्रभू आपल्या मूळचे भिन्न की अभिन्न आहे? जर ते अनादिसिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील, तर माघारे येत नाही हे म्हणणे असंबंध वाटते. असे पहा की मदसेवन करण्यास एकरूप झालेले भ्रमर पुष्परोपच होतात काय? दुसरे असे की नेम मारावयाच्या वस्तूहून भिन्न असलेले बाण त्याला स्पर्शून जसे मागे खाली पडतात, तसे भिन्न असून आपल्याला मिळालेले परत आलेच पाहिजेत, नाही तर तुम्ही तेच ते. अशी जर वस्तुस्थिती असेल तर कोणी कोणास मिळावायचे शस्त्र आपल्यालाच कसे खोचणार? देवा, अवयवांचा शरीराशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणणे जरी अयोग्य, तसे तुझ्याशी अभिन्न असलेले जीव यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो ही भाषाच योग्य वाटत नाही. आणि जे तुमच्याहून वेगळे आहेत त्यांचे तुमच्याशी कधी ऐक्य होणार नाही, मग ते परत येतात आणि येत नाही ही व्यर्थ उठाठेव कसली? असा दुहेरी पेच असल्याने तुझी प्राप्ती झाल्यावर जे परत येत नाही असे ते आहेत ते कोण? याविषयी हे विश्वतोमुखा मला समजावून सांगावे. अर्जुनाच्या या शंकेने सर्वज्ञ शिरोमणी भगवान श्रीकृष्ण शिष्याची धारणा शक्ती पाहून मनात संतुष्ट झाले व म्हणाले, हे बुद्धिमान अर्जुना, माझी प्राप्ती झाल्यावर जे परत येत नाही असे सांगितले, ते दृष्टीभेदाने माझ्याहून भिन्नही नाहीत व अभिन्नही आहेत. खोल विचार करून पाहिला असता तर ते पुरुष स्वभावताच मद्रूपतच आहेत, व जर वरवर देहदृष्टीने पाहिले तर ते माझ्याहून भिन्न आहेत असे वाटतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.